बघत इकडे तिकडे थोबाड घेऊन. तुला काहीतरी विचारलंय काय झालं त्या पोरीचं? येऊन जाऊन तेच 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 वेगळं काहीतरी बोलत जा रे. तू जरा घरचं बघ, तुझ्या शेतीतलं बघ, कांदे बिंदे लावायचे त्याचं काहीतरी बघ. येऊन जाऊन नुसतं पोरगी लग्न गंठन पोरगी. शेठ कुठे निघले? बसा ना. अरे नाही बसायला टाइम नाही भाऊ. बसा अरे ना. एवढं काय काय गडबडी ते? राजमान्य उडपीवर आहे ना 2 ट्रॅव्हल्स थांबल्यात. आता ते वेटरचा फोन आलता. 2 ट्रॅव्हल्स? हा लय गर्दी झाली म्हणलं या पटकन मध्ये हा चांगलं चाललंय बाकी मग. एकदम टाकाटक. वा 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 छान छान छान. येऊ का? हा लय लोड चालतं असं भाई लवकर जा जरा, सगळं हँडल होतं का एवढं पण? आईला कमले हा यांचं बरं आहे भाऊ. काय? मोकार गर्दी हॉटेलवर, मोकार गिरायक, लोक पैसे कमी दे ना, आपण फक्त माणसं कमीतोय. खरं आहे. हा? आता आपल्याला पण जायचं खायला, पण पैसे किती आहेत आपल्याकडं? आपल्याकडं हा माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत, त्याच्यावर काहीच होणार नाही. 50 रुपये आहेत ना? हा अरे 50 रुपये आहेत ना? 50च रुपये आहेत. अरे मग 50 रुपये मध्ये काही बी होऊ शकतं. जग जिंकू आपण 50 रुपयात, एवढा काय विचार करतो तू? इमारत बांधायला निघला काय? थांब तेवढे ट्रॅव्हल जाऊन दे, करू नियोजन. तिकडे जायचं म्हणतोय घंटे. मग गंटनकडे जाऊ, गंटन शेट आहेत ना. 50 रुपयात करू राव तू. थांब ना तेवढे त्यांचे लोड तर जाऊन दे, ट्रॅव्हल तर जाऊन दे. हे बघ तुला काय करायची कर, पण पोट भरलं पाहिजे ह्या हिशोबाने कर. 100% भरणार. 100 आणि 101% भरणार. 50 रुपयात 50 रुपये चालते. अयो अयो एवढं काय कामा घेऊन झाला? अहो बरं झालं मी ऐन वेळेस गेलो. अख्खी 90 लोक हॉटेलमध्ये आलते 2 लाख जऱ्या भरून. असं होय. मी जर नसतो ना गेलो तर गांठ्याला एकट्याला हॉटेल नसत्या जमलं नसतं. मी त्याला मदत करू लागलो म्हणून बरं झालं. बाळासाहेब तुमच्यामुळे तर ही दुनिया चालली, नाही तर या दुनियाचं काय खरं होतं सांगा बरं. द्या टोमने गरीबाला. आम्ही आपलं प्रेमाने सांगा आणि तुम्ही आमच्याच चांगल्या आमच्या गळ्यात घालतात. हो तसं नाही बाळासाहेब, तुम्ही आहेत म्हणून तर मी निवांत असतो हो. बरं चला आम्हाला रानात जायचं अजून लय काम आहे. येऊ का? बरोबर. हाय, जवळ आहे. अहो थांबा ना, काय म्हणते? तुम्हाला एक विचारायचं होतं. बोल ना, आता मला जायचं. दिवस पडलाय ना आता जरा. ते आपल्या छकुलीला एखादं चांगलं पोरग बघा ना, स्थळ तुमच्या नजरेत असेल तर. आता एवढं हिंडत छकुलीच्या लग्नाची एवढी काय घाई आहे? अजून हाय खाईन पिन मायरा तुझ्या अजून काय काय ना आता करा. कवर खायचं प्यायचं. आता झाली ना लग्नाला आली ना. छकुलीला तिथं नेऊ ना, काय चेअरमन वारीवर सोडील का? काय काळजी करू नका म्हणा. हा. आपली इथं काय येऊन राहिना, एवढं काय जड झाली का काय बापाला? नाही ना, अजिबात जड नाही झाली. पण आता पोरगी म्हटल्यावर लग्न करावंच लागेल ना कधीतरी. बघा तुमच्या टप्प्यात एखादं चांगलं असेल तर, तुमच्यासारखाच सुंदर, राजबेंडा, हँडसोम. खरं सांगू का चेअरमन बाई, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पाहायला आलो त्यावेळेस खरं तर आम्ही अगोदर छकुलीलाच पसंत केलं. बर पण उगा टायमाला आता तुमची वर्णी लागली, नाहीतर आज छकुली तुमच्या जागेवर असती आणि तुम्हाला मी सोयरी बघत बसलो असतो. बर म्हणजे मला नवरदेव शोधायची वेळ आली असती. नाहीतर काय. बरोबर, छकुलीचा प्रश्न हाताळू आम्ही. नाहीतर पहा, जर हात असली कायमची छकुली तुमच्या सोबत हल्ली तुम्हाला काम होत नाही बघा बोलू चाल लागायला. काम धंदे येत कामासाठी इथं आणते मी तिला. बरं पाहतो मी, पण पहा विचार करून. जा लवकर या. बरं बरं ठीक आहे. बघा भाऊ, तुझ्यात 50 आहे फक्त तुमच्या हातात. अरे पण फ्रेश वाटतं इथं आल्यावर एकदम. अरे काय गंटन शेट, अरे काय म्हणतो? काय नाही मग कसं चाललंय धंदा? एकदम टाकाटक. चालू ना व्यवस्थित पद्धतशीर? हा जोरदार एकदम. ती गाडी गेली का आपले ट्रॅव्हलर्स? आता गेल्या दोन्ही ट्रॅव्हल्स. अरे लय लोड असं झालं ना सगळं हँडल? सगळं सगळं एकदम ओके झालं. हे बरं झालं. टेबल एबले साफ केले ना? हा चल मग ये बस. हा बसू ना. हा बरं ऐका ना, काय काय आपल्याला खायला? काय उत्तप्पा आहे, हा. डोसा आहे, इडली सांबर आहे, मेदूवडा सांबर आहे, मिसळ आहे, चहा आहे, कॉफी आहे, पोहे, उपमा. आमच्याकडं 50 रुपयात काय येईल? 50 रुपयात एक उपीट घ्या दोघात. दोघात एकच. ठीक आहे चालतंय. चला मग. बस बस द्या ऑर्डर. ए बस प्रेम आहे बस. हो सर, एक पाणी वाटले द्या बरं. हा याला लगेच दिले बाहेर. मस्त सर्विस फास्ट आहे. हा मग बास का? विशेष नाही. ए, पण माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत. अरे काय 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 घ्यायचं सांग ना तू. एक जे काय- असेल ते उत्तप्पा घे. हा, उत्तप्पा एक. मसाला डोसा द्या, एक उत्तप्पा द्या. हा हा द्या द्या. काही कमले
तू ऑर्डर सांगितली खरी पण माझ्याकडे फक्त 50 आहेत. अरे जीवाला खा, पैसा म्हणजे सगळं काही नाहीये, पोटभर खा. मस्त पोट भरलं कामले आहे का नाही? झालं चल पाणी बघू. धर. पी पी. पे आधी ते संपव. कुठेच इथं जिरो विचार चालला काय? चल चल. क्वालिटी हा मात्र क्वालिटीच क्वालिटी ना एक नंबर एक नंबर. क्वालिटी गाड्या म्हणजे एकदम तृप्त झालो भाऊ, एकदम तृप्त. झाली ना तब्येत खुश. बस काय घंटा भाई, विषयच नाही हा. द्या 100 रुपये. 100 आहे. किती झाले? 100 ना? 100 दे. किती हे सुट्टे का? 50. 50 दे पहिले. ते काय तिकडे ते? लाडू आहे काय ते? लाडू नाही. ये. अरे म्हैसूर पाकी हा बरं धरा या अजून 50 झाले का? 100. हा ओके लाडू ना, ओके. 50 पहिले दिले, 50 सुट्टे. हा झाले हा. 100. रात म्हणलं नवीन आलं काय ते फराळ काय चिवडा? नाही ते उपास आता आहे तो. ते नवरात्राला चालू केलेलं. हा रे? आता नाही मध्ये खाल्लं नाही चालणार. चालतं ना. चालतं ना, त्याला काय होतं? तो रोख पैसे लावला. काय सगळं? हा. तर जाऊन द्या आता आपले 100 तर हा. दिले ना, ऐक ना. हा, दिले. चालतंय. येऊ का घंटा हो भाऊ? ये एक नंबर आहे भाऊ. ओके ये ये. काय सरपंच काय त्या नुसतं मोबाईल मध्ये डोकावता राव तुम्ही? आपले काय वय आहेत का त्या कॉलेजच्या पोरांसारखं नुसतं ते कॅमेऱ्यात आपलं सॉरी मोबाईल मध्ये बघत असतात? चेअरमन मी काय दुसरं बघतो काय? हे बघा सीसीटीव्ही फुटेज, इथं सीसीटीव्ही लाईव्ह कॅमेरे चालू आहेत हॉटेल मधले, ते बघू राहिले मी. हे 2 ओळखीचे बघितले का? हा कोण आहे ते? प्रेमेन कापले होय. तुमचेच कार्यकर्ते आहेत, बघा काय करतात ते. गेले बघा ना आता. बघा ना बघा ना तुम्ही. आता खायला गेले असते ना काय खात बघा तर घरी पहिले काय भामटे काय भामटे आहेत राव. हा, पाहिलं काही काय कुठं नाही चोरटेपणा? करत राव. हा? यांना आहे ना धडा शिकवावा लागेल राव. काय सरपंच. दादा शिकिता चेअरमन तुमचे कार्यकर्ते आहेत राव, कान फाडायचं पाहिजे होतं तुम्ही यांना. लाथा घालायला पाहिजे ना मग अशी हे चौघाली असं असतं दिली. का कुठं राव? बघू काय काहीतरी करा यांचं, नाही तर मग त्यांना- मला सांगा. चांगला धडा शिकवतो त्यांना. बघा बघा काय करता येईल ते बघा. पाहिलं का? आहे का लाज तरी आहेत का त्यांना? बघा. बघितलं आता कसे सगळे निर्लज्जपणे करून राहिले बघितलं का? त्यांना चांगली अद्दल घडली. हा. लय पोटभर जेवण झालं भाऊ, काही बरोबर. मग कमले हा? मला एक गोष्ट कळत नाही, या सरपंचाने 1 घंट्याला काय विचार करून हॉटेलवर ठेवला असं बा? एवढं बावळाट आहे, कोणी लुटून जाते राव याला. कसं कसे आयडिया कशी आहे? नियोजन जबरदस्त. काही म्हण हा. तुला सांगू का, ह्यो घंट्याने एक दिवस सरपंचाचं घर जाळून इकडे कोशा धंदा करणारे बघ का नाही. येडा आहे ते घंट्या, पक्क येडा आहे. लय बावळाट आहे राव. थोडस कॉमन सेन्स नाही राव. कस काय असं मग? त्यो? सरपंचांनी ठेवले त्याला आता नाही म्हणून, पण आता त्याचं नुकसान होतं सरपंचाचं कोण सांगन? कोण सांगेन? पण मला एक सांग कमले, हम्म. तुला आयडिया सुचली कुठून? अरे लय आयडिया आहे प्रेमी आपल्याकडं. हा. मरणा मातीची आयडियांचा डोंगर आहे. डोंगर बिंगर सगळं ठीक झालं, पण खरं खरं सांग कुठून आयडिया सुचली तुला? आता म्हणून सांगतो, काल आहे ना त्या अशोक सराफांचा पिक्चर पाहिला होता. हा. त्यात पिक्चर मध्ये अशी संकल्पना होती. आईला जाऊ दे, पण मस्त आयडिया होती. कसं पोट होतं भरलं विषय? भाऊ. हा. आता निवांत ताणून त्याची घरी जाऊन. तुला काय सांगितलं ते आलं तुझ्या लक्षात एकदम व्यवस्थित? माझ्या सगळं लक्षात आलंय, तुम्ही फक्त मला एकदा सांगा. आले आली आली वसूर वसूर. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या बहिणींना चांगले स्थळ बघा म्हणून. अरे तुझ्या बहिणींना मग चांगले स्थळ पाहू, गावात पाहतो, पण आपल्या गावात असं कुणी राजबिंड चांगलं उमद व्यक्तिमत्व तरी आहे का? असे कुणी आहेत का तरुण तरी? माझ्या नजरेत आहेत बरं का 2 हँडसम 2 मुलं. काय बोलती? हम्म. असे कोण आहेत भाऊ आपल्या गावात? माझ्या तर काय ध्यानात आहे ना. अहो ते नाहीत का आपले प्रेम आणि कमलेश, हा, किती हा, भारी हा, पोर हा, आहेत हा. ते. ते प्रेम आणि कमलेश होय. हम्म. आता ते पोरं आहेत जरा दिसायला बरे, म्हणजे व्यक्तिमत्व चांगले, पण पैसा पाहिजे ना जवळ. आता त्यांच्या जवळ काय खडकू आहे का? अहो तुम्ही एकदा बोलून तर बघा ना त्यांना. हे बघ तुझ्या बहिणी तर अशा आहेत हिरोईन एकदम, म्हणजे आणि हे पोरांकडे जर पैसा नसन, अरे त्यांच्या साध्या लिपस्टिकला यांना लोन घ्यावं लागल, आणि कस काय करायचं मग? ते पण आहेच म्हणा, पण एकदा बोलून बघा. असला बँक बॅलन्स लपून छपून ठेवलेला तर काढतील बाहेर. बरं बरं बरं. लग्नासाठी काहीतरी नियोजन केलंच असं ना त्यांनी. हा तसं बी असू शकतं. बरं तू म्हणती एवढं तर पाहतो बा, विषय काढून म्हणतो बघा त्यांना. एकदा विषय काढून. चालेल बघू मग चालेल. पुढचं पुढं आपण.
तुम्ही एक दिवस टेस्ट घ्यायला या. नवीन बरं. नवीन आयटम आणलेत आता, गोल भजे, कांदा भजे. काय बोलताय? हं, मग काय संध्याकाळीच हं, आलोच. हं. नमस्कार सरपंच, नमस्कार चेअरमन साहेब. राम 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 राम. बोला. हा काय नाही, आता आपल्याकडं भरपूर पैसा आलेला आहे, संपत्ती इतकी झाली आडमाप की विचारता सोय नाही. आपलं हा. ते समृद्धी महामार्ग नाही होय, हं. त्यात आपली जमीन गेली ना रोड साठी. माय तर 4.5 एकर होती. माझी 5 एकर. हा म्हणजे इतकं झालं की विचारता सोय नाही. मुख्यमंत्री ते कसं असतं ते नाही का, सहाय्यता निधी. हा हा तसं आपल्याकडे आता नाही का ते सरपंच सहाय्यता निधी म्हणून आता आपण असे पैसे कोणाला लागले गोरगरीब जनतेसाठी वगैरे, तर सरपंच साहेब आपल्या पंचायती अंतर्गत काय असेल ते खर्च करा. हा बघ, कोणाला घरकुल किंवा कोणाला काय अडचणी असल्या विहिरीचे म्हणा, काही योजना जर बस किरकोळ कारकोळ नाही का, पाईप बीप बसवायचे, कॉक बिक हा. तुटले हे ते, तर मग असं खर्च करायचे बिंदा सडा हाताने. काय लागलं तर अजून सांगा. आम्हाला कधी आवाज द्या, आम्ही हजेर येतो. आणि आपली गरिबी हटली आता. हा हा तेवढं. हा पण बघा ना राव, गरीब लोक श्रीमंत झाल्यानंतर कसे माज दाखवतात, पण हे पोरं बघा ना नाही राव, ना राव. नव तरुण, नव उद्योजक, युवा नेते, आणि यांना गोरगरिबाचं किती पडलेलं आहे चेअरमन. आला तुम्हाला तुमच्याकडे पाहुण्याचं डोळ्यात पाणी येतं राव. यायलाच पाहिजे. खरंच पाण्यासाठी ना राव, तर आज पाणी. काय काय पैसे, थोडे पैसे मिळाले माणसाला का माणसं कसे उत्मात करतात, माज करतात, आणि तुम्ही खुशाल गोरगरिबांच्यासाठी तुम्ही 1000 रुपये आज आपल्याला देणगी दिली. दिलेले अशी तरी लय देणार आम्ही, अशा हजारोनी देणार, 40-50 लाखोनी देणार. कारण आता आपल्याकडे एवढे आलेत की आम्ही आता ते अकाउंटला ठेवलेत. बाकी काय घर बाकी अकाउंट म्हणजे सेव्हिंग करून ठेवलेत, घरात तिजोरीत ठेवलेत. एवढे खर्च करायचे कुठं? आता ह्या वयामध्ये आमचे तरुण आहेत, आमच्यासारखे उद्योजकांनी आपल्या गावासाठी पण विकासासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे ना. 2.5 कोटी रुपये एकरचा रेट भेटलाय. बघा. तुम्ही विचार करा पैसे झाले किती. चेअरमन तुम्हाला मागं पाठी देईन काही नाही पैशा बाबतीत. चला नाही, पण नवीन नवीन पोरं सुधारतायत, पैसेवाले होते त्या चेअरमनला बरं वाटतंय. आम्ही चेअरमनला कसं विसरू आहे विसरू चेअरमनने आमच्या पडता काळात आमची एवढी मदत केली हा. म्हणल्यावर बरं, आज बरं, आमचा आता- उभरता काळ आलाय तर तेवढं. बरं. चेअरमन तुम्हाला काही विचारायचं आहे का? नाही बा, मला काय विचारायचं नाही. आता एवढं सांगितलंय तुम्ही, बाकी काय विचारणार आहात? काही प्रश्न वगैरे असतील ना तर मग. नाही बा, मला काही प्रश्न पडत नाही. तुम्हाला खरोखर पैसे मिळाले गावासाठी, तुम्ही देताय, चांगली गोष्ट आहे. तरी पण एखादं समजा आता काय काय नाही, आता आम्ही झालोय श्रीमंत आहे हा. तसं काही विषय नाही, पण तुम्हाला अजून काय मनामध्ये असं वाटत असेल काहीतरी बोलावं विचारावं मन मोकळेपणाने तर विचारू शकता. काही विचारायचं नाही. ते तुम्ही- सोयरिकीचं वगैरे आपलं असलं मनात कुठं काय आपलं बोला म्हणलं की नाही? सोयरीक अशा लाफड्यात आपण पडतच नाही. कुठं हाताने नाही का लाचांड घेता. आता काय पोरं सरपंच नीट राहिले वय. अहो कुणी दारू पितय, गुटखा खातय, फुलचंद खातय, कुणी आपलं ते नाही का भामटेवानी नाही का नोटेला द्वारा बांधून असे गल्ल्यातून नोटा काढीत येत. अशा लोकांच्या कुठं लाफड्यात पडावं आपण? अजिबात नाही. आपण सोयरीक बिरीक काय बघत नाही. पाणी प्यायचं का तुला? जर ठसका लागला ताण लागली. विक्सची गोळी घेऊ आपण, हा. स्ट्रेप्सिल घेऊ. हा, चल जरा थोडस आम्ही येऊ का लवकर सरपंच साहेब? नाही, चला जाईन चेअरमन तो. साहेब चल जायचे हा, हा, मेडिकल मध्ये चला डायरेक्ट. मग काय म्हणतो सरपंच? अहो, पण आपलं बिल एवढं नव्हतं झालं हो. 100 रुपये बिल झालं, 1000 रुपये दिले. गांठ्याला टीप दिली असं समजा, राहू द्या. आईला पण तुम्ही असे काय मी एक मारले बा कुठं. हं? आता सरपंच खरं सांगता, हे झिंगूर चड्डी घालीत नव्हते, भोंगळे हिंडत होते, तेव्हापासून मी यांना ओळखतोय. यांना कसं ताळेवर आणायचं हे चेअरमनला बाकी माहिती आहे सगळं. त्यामुळे आता हे कुठून बसले भाजणे केले का? त्यांनी कुठेतरी कामाची उचल घेतलेली दिसते. आता जाते ना कामाला. गेले ना 1000 रुपये. हा? लय कंड होता. अरे पण होता नाही, मग आपण चेअरमन समोर आता श्रीमंत दिसणार कशानं? श्रीमंतीच्या नादात 1000 घातले तिथे ना, त्या घंट्याला 100 दिले परवडले असते ना. पण हा, नाश्त्याला 100 दिले असते, मग परवडलं असतं. इकडून तिकडून घेतले बोकांडी, ते पडले. आता 900 रुपये कुठून फेडायचे? समजा 1000 100 जाऊ दे बुवा, असेच गेले. समजा आपले 50 होते माझ्याकडे. हा फेडायचे कोण होते? याला पण नक्कीच आहे ना, तिथे आहे ना रे 100% सीसीटीव्ही असायला पाहिजे, माहिती का? हे आपलं आहे ना, कान ते कळलं म्हणलं सीसीटीव्ही असणारच तिथे येड्या. बरोबर आहे. हा? त्याशिवाय कळत हे असते. बुरे काम का बुरा नतीजा असा असतो. बरोबर 1000 ते गेले, चंदन लागला. अरे सीसीटीव्ही आल्यामुळे सरपंच चेअरमन समोर आपली इमेज खराब झाली ना. हा का? खराब झाली? आधी कुठं चांगली होती. माझी होती. तुम्ही हसा, तुम्ही ना जोर जोरात हसा. बरं ऐका, नगर पाथर्डी रोडने कधी गेलं ना तर नक्की थांबा राजमान्य उडपीला. काय खायचं ते एकदम पोटभर का मस्तपैकी साऊथ इंडियन डिशेस आहेत. भारीतली भारी वडापाव नाही, मिसळ बिसळ तर झालं 1000 गेलेत ना. कर अजून जाहिरात कर त्यांची. पर डे भेटणार आहे आपल्याला. पण या नगर पाथर्डी रोडला
माल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर